नमस्कार. तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे. तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर 4 टोमॅटो घेतलेले आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे. तर इथे टोमॅटो मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये 2 कांदेसुद्धा घेऊ शकता. तर चला आता आपण कांदा, टोमॅटो सर्व हे कट करून घेऊया. तर बघू शकता इथे मी कट करून घेतलेलं आहे. तर पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे 2 चमचे तेल टाकते मी. तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये 4 लसूण पाकळ्या टाकायच्या आहे आणि 1 इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे. तर 2-3 तुकडे मी अद्रकचे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे यामध्ये कांदा आणि टोमॅटो. तर कांदा आणि टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेऊया. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल माझ्या लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप न करता. तर कांदा आणि टोमॅटो आपण छान असं चमच्याने व्यवस्थित फिरवून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर व्यवस्थित हे 2 ते 3 मिनटं फिरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण. तर झाकण ठेवूया 4 ते 5 मिनटासाठी आणि 4 ते 5 मिनटानंतर आपण झाकण काढून चेक करूया. तर बघू शकता ते टोमॅटो छान आपला मऊ झालेला आहे. एकदा हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया आपण. तर चमचाभर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून थंड होऊ द्यायचं आहे. तर इथे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी. तर इथे टोमॅटो आपला छान असा थंड झालेला आहे. आता इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथे मी सर्व टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे मी शेंगदाणे छान अशी व्यवस्थित भाजून त्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतली होती. त्याचनंतर यामध्ये डाळ्या टाकायच्या आपल्याला 2 ते 3 चमचे. त्यानंतर इथे मी चमचाभर साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही सर्व साहित्य कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. तर चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता. नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे झाकण लावून याची छानशी चटणी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी झाकण लावून छानशी अशी चटणी इथे आपली छानशी अशी चटणी वाटून झालेली आहे. तर मी ज्या ज्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे बरोबर तुम्ही त्याच पद्धतीने घ्या. खूप छान आणि चविष्ट अशी ते चटणी आपली रेडी होते आणि खायला एकदम अप्रतिम लागते. तर बघू शकता खूप सुंदर असा चटणीला आपला कलर आलेला आहे. तर आता आपण एका बाउलमध्ये सर्व चटणी टाकून घेऊया. तर बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही चटणी दिसत आहे इथे. तर तडका पॅन छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे तेल. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 1 ते 1.5 चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा इथे हिंग टाकलेला आहे मी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून आता आपल्याला चटणीवर ही फोडणी द्यायची आहे. या पद्धतीने बघू शकता खूप सुंदर आपली फोडणी इथे बसलेली आहे. तर तुम्हाला टोमॅटोची चटणी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.